कर्दळी वनाचं ते भयान जंगल. विजा चकाकू लागल्या. काळभोर आकाश भरून आलं. वारा अस्वस्थ फावला. इतक्यात एक लाकूड तोड्या दबक्या आवाजानं, दबक्या पावलानं त्या वारुळाजवळ आला. तो इकडे तिकडे पाहत तोंडाच्या तोंडात पुटपटू लागला. सगळीकडे हिरवीगार झाडी झाडी, लाकूड फाटा कुठं काही दिसत. पण आज काही नाही झालं तरी रिकाम्या हातानं घरला जायचं नाही. चूल पेटायसाठी लाकूड फाटा घेऊनच घरला जायचं. हा, अंगाशी दिसलं लाकूड फाटा. अरे पण ते वारुळ आणि त्या वारुळातल्या मुंग्या, ते काय नाही, घाव घालून फांदी तोडायचीच. आणि त्या लाकूड तोड्याने वाळलेल्या फांदीवर घाव घालण्यासाठी आत हात उचलला तेव्हा आकाशात केवढ्यानं तरी वीज. लाकूड तोड्यानं वेगानं सपासप कुऱ्हाडीचे वार त्या लाकडावर गेले. त्या क्षणी ती कुऱ्हाड निसटून त्या वारुळावर पडली. तशी भयान वीज कडाडली. त्याच्या जिभेवरचं पाणी आटलं. त्यानं त्या वारुळाकडे पाहिलं तेव्हा त्या वारुळातून रक्ताची धार बाहेर येताना दिसली. तो खूप घाबरून गेला. त्याच क्षणाला ते वारुळ तोडून त्यातून एक अवधूत म्हणजे कमरेला फक्त लाल लंगोट असलेलं अक्राळ विक्राळ देवरूप बाहेर आलं आणि वाऱ्याच्या वेगानं अंगावरची माती जाळत म्हणालं, शिवहरी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. त्या वारुळातून बाहेर आलेल्या ते देवाचं लालबुंद डोळे पाहून तो लाकूड तोड्या प्रचंड घाबरला. तेव्हा देवरूप म्हणाले, भिवू नकोस, हे विधिलिखित होतं. या कर्दळी वनात तुझ्यामुळेच आम्हाला प्रकट होता आलं. तू आता घरी जा. तुझ्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल. तुला काहीही कमी पडणार नाही. हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुला आहे. चाल जा. कर्दळी वनातून बाहेर पडल्यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रथमतः कलकत्त्याला गेले. तिथे काली मातेच्या सहवासात त्यांनी बराच काळ घालवला. नंतर स्वामी हरिद्वार, केदारनाथ पाहून गंगा तटानं हैदराबादला आले. तिथून त्यांनी मराठी मुलखातल्या मंगळवेढ्यात प्रवेश केला आणि एक दिवस बसप्पा तेली नावाचा एक तरुण बिकीबिकी रस्त्यानं चाललेला असताना अचानक थांबला. समोर पाहिलं तर समोर काट्याच्या फांदीवर लंगोटावर झोपलेला एक देवपुरुष. हा देवपुरुष पाहिला, परंतु बसप्पाला काय कळावं. तो मनातल्या मनात म्हणाला, काय म्हणावं या माणसाला, खुशाल काट्यांवर झोपलाय. तसे काट्यावर झोपलेले स्वामी महाराज म्हणाले. काय म्हणाले ते पाहूयात पुढच्या भागात. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर जरूर स्वामी समर्थ लिहा आणि अशा स्वामी समर्थांच्या कथा आपल्याला लवकरच माझ्या एका पुस्तकातून वाचायला मिळणार आहेत. त्या पुस्तकाचं नाव काय आहे, ते पुस्तक कोणी लिहिलं आहे, हे सगळं आपल्याला काही दिवसातच कळेल. परंतु हा भाग आवडला असेल तर नक्की स्वामी समर्थ लिहा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साई.